तर जसं की तुम्हाला माहित आहे आपली गाडी भरली होती नागपूर गडचिरोलीसाठी। तर भावांनो आपण आलो होतो डायरेक्टली नागपूरमध्ये। नागपूरमधून सकाळ सकाळी उठलो आणि नागपूरचं मटेरियल खाली करून आपण सरळ झालो नागपूरच्या बाहेर। आता नागपूरच्या बाहेर निघायचं म्हणलं सरळ पकडायचं म्हणलं आपला उमरखेड रोड। आता नागपूरच्या बाहेर निघाल तर म्हणल्यावर तासभर तर कसं जाणारच, कारण की ट्रॅफिक मुखार असतो। कसं तरी आलो हा बीचवर आणि बीचवरून घेतला एक व्हिडिओ खतरनाक पैकी, कारण की ह्या बीचवरती बघा ट्रॅफिक तर नसते, पण कधी कधी एवढं ट्रॅफिक असतो ना। पाठीमागे आलो होतो फुल ट्रॅफिक न भरलं होता गाडी, 1 तास लागला होता आपल्याला हे पूर्ण जाम कंप्लीट करायला। इतका ट्रॅफिक मुंबईला नसते तेवढं ट्रॅफिक झालं होतं त्यावेळेस। आता मुंबईचा तर नाद नाही करायचा म्हणून आपण मुंबई जास्त जात नाही। तर भावांनो कसं आहे, मस्करीचीच गोष्ट आहे, मुंबई आपण जात नाही खरोखर। लागलो तो सिंगल रोडने जे की उमरखेड रोड होता। आपला 4 व्हील लाईनच होतं, पण कसं आहे रस्ता एकदम ओकेच बनवला गाडीने, एक धक्का नाही एक फुटच नाही, एकदमच खतरनाक। आलो होतो इथं, अजून आपल्याला गडचिरोली 130 किलोमीटर बाकीच होतं मित्रांनो। आता एवढ्यात म्हणलं तर आपण सकाळपासून काही खाल्लेलंच नव्हतं, काम एवढे वाढले होते आणि कंटिन्यू गाडीच चालत होतो। आता म्हणलं बघावं म्हणलं कुठंतरी म्हणलं जेवणा खावण्याचं, पण इकडं काय भावानो एक शॉर्टेज म्हणल्यावर ढाबा गिबा काही जास्त मिळत नाही, म्हणून आपण काय दिवसभर गाडी आणत बसलोय। आता तुम्ही विचार करत असाल की दिवसभर कसं काय लागलं तुम्हाला 130 किलोमीटर जायला। तर भावानो नागपूरमधून येतंय कमसे कम 220 किलोमीटर आणि तेवढंच आपल्या गाडी बी हिट मारतंय, तर आपण त्या गाडीचा विचार करून आपण तेवढी गाडी पळत नाही मित्रांनो। रस्त्याने जाताना घेतला चिवडा आणि मग चिवडा दाबायचं म्हणलं, आता दुसरा इलाज नाही म्हणलं, कारण की नाश्ता जर करू म्हणलं तर समजा काय तेलकट असते आणि तुम्हाला तर माहितच आहे प्रवासामध्ये किती काय बेकार होते पूर्ण गाडी पण चालवावं लागते आणि स्वतःचा विचार पण करावा लागते, कारण की काय खायचं आणि तब्येत बिघडायचं आणि आपण घरापासून इतक्या लांब असतो। तर भावानो त्या गोष्टीला नक्कीच लक्ष देऊन काम करावं लागतं। तर भावानो इथं आलो होतो मस्त पद्धतीने, इथून म्हणलं आता बघायचं म्हणलं एखादी हॉटेल भेटेल आणि निघालो भावानो, इथं काय आपल्याला हॉटेल भेटलंच नाही। असंच आपण कमसे कम तासभर चालल्यानंतर असंच आता म्हणलं व्हिडिओ मारताच आपल्याला दिसलं एक हॉटेल। चला म्हणलं लावायची गाडी, हॉटेलच्या बाहेर थांबलो होतो मस्त पद्धतीने। इकडं काय आपलं म्हणजे मटण होतं बोकड्याचं, तर म्हणलं बोकड्याचं मटणच खायचं म्हणलं, भूक लई लागली होती। तर म्हणलं इथून निघायचं सरळ। आता म्हणलं जास्त काही लांब नव्हतं, पण भाऊ ना ह्या एका पेट्रोल पंपला आलो होतो। इथं काय विषय गाडी आहे की मला डायरेक्ट म्हणले तर 200 रुपये पार्किंग लागणार। बघा जिओ पेट्रोल पंप आहे, बीडपासून 17 किलोमीटर अंतरावरती हा पेट्रोल पंप आहे। भाऊ यो गाडी मला 200 रुपये पार्किंग मागत होता। चल भाऊ म्हणलं निघतो म्हणलं दुसऱ्या पेट्रोल पंपला, तेवढ्यात ना म्हणून माझा दिवसभराचा खर्च होऊन जातो म्हणलं। आलो भाऊ ना या पेट्रोल पंपला झोपायला।